ज्या नामे लखुदेव बावेधला ते नाम वाचे वसो, ज्या रूपे भुलली पुरात तरली ते रूप ध्यानी वसो, ज्या पादे मुनिनागदेव स्पर्शिला तो पाद भाडी ठसो, ज्या हस्ते हरिमायिता हरविला तो हस्त माथा वसो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आश्रम उद्घाटन, संन्यास दीक्षा विधी, पंचावतार उपहार, महंती प्रतिष्ठा या अनुषंगाने घारगाव या ठिकाणी संपन्न होत असलेली ही पवित्र मंगळ सोहळ्याचं रूप धारण करून या एक धार्मिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा, प्रस्तुत धर्मसभेला लाभलेले सभाध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री खामणीकर बाबाजी, त्याचप्रमाणे कवीश्वर कुलाचार्य अखिल भारतीय मानव परिषदेचे माजी अध्यक्ष फलटण निवासी परमपूजनीय श्री विद्वांस बाबाजी, त्याचप्रमाणे या सन्मान या ठिकाणी झालेला आहे असे सद्भक्त आणि आपल्यातून काही वेळापूर्वीच परमपूजनीय कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी श्री बाबाजी, ज्यांना नुकतंच अखिल भारतीय मानव परिषद अध्यक्षपद मिळालं, ते काही कार्यानिमित्त गेलेले आहेत। आज या ठिकाणी एक धर्म आणि कर्म ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने, जो आमचा संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदायाचा जो विचार आहे आणि जो आचार आहे, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत। स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ज्या भक्ती मार्गाची सुरुवात केलेली आहे, त्या भक्ती मार्गामध्ये सामाजिक जीवनाचा आढावा, त्याचबरोबर सामाजिक जीवन जगत असताना आपलं नैतिक मूल्य जीवनामध्ये कसं राखावं, नैतिक मूल्य राखत असताना ज्या मनुष्याला खरोखरच माणसाचं जे जीवन आहे, कारण स्वामींनी सांगितलेलं आहे की जे मनुष्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य जागृत करण्यासाठी जो असा उज्ज्वल असा विचार असतो, तोच त्या माणसाला उज्ज्वल विचाराने तो प्रेरित करत असतो। अनेक विचार असतात, परंतु ते भौतिक कार्याशी निगडित असतात, सांसारिक बंधनाशी निगडित असतात, परंतु संसार बंधनाच्या पलीकडे जाऊन जो एक अवतारित्वाचा विचार असतो, जो ईश्वरीय विचार असतो, तो विचार समाजामध्ये जेव्हा रुजवायचा असतो त्यावेळेला साक्षात्कारे परमेश्वराला सुद्धा अवतार धारण करावा लागतो। कारण आपलं स्वतःचं ज्ञान जो निर्वच असतो ईश्वरीच्या स्वतःच्या स्वरूपाचा किंवा शक्तीचा, एखाद्या देवता स्वरूपाला, शक्तीला किंवा जीव स्वरूपाला तो करणं मुळीच शक्य नाही आणि म्हणून स्वतः ईश्वर अवतार धारण करून तो विचार समाजामध्ये रुजवितात। त्या सामाजिक विचाराची देवाणघेवाण करत असताना सामाजिक तत्व, राजकीय क्षेत्रातलं क्षेत्र आणि त्याचबरोबर धार्मिकतेचं असलेलं परमार्थिक अंग, या तिन्ही गोष्टी आम्हाला आमच्या परंपरेने समृद्ध करणाऱ्या असतात। अशाच प्रकारचा विचार स्वामी श्री चक्रधर महाराजांचा, जो एक निवृत्ती मार्ग आहे, एक प्रवृत्ती मार्ग आहे, परंतु प्रवृत्ती मार्गामध्ये जर आपण पाहिलं तर प्रवृत्ती मार्गामध्ये सुद्धा विशेष प्रकारे, ज्याला आम्ही गृहस्थाश्रम धर्म म्हणू, या गृहस्थाश्रम धर्मातून अनेक प्रकारची ऊर्जित अवस्था आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये, संसारामध्ये आमच्या असलेल्या पुण्य अर्जकत्वानुसार आम्ही प्राप्त करू शकतो। कारण पुण्य जे आहे, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुन्हा पुन्हा पुण्यक्षीण होतो आणि पुन्हा मृत्यू लोकामध्ये येतो, परंतु त्या पुण्य अर्जकत्वामध्ये तो आपल्या जीवनामधली जे काही एक जोड असते, ज्याला आम्ही श्रीमंती म्हणू, ज्याला आम्ही आमचं पूर्व अर्जकत्व म्हणतो, ज्याला आम्ही आमचं भाग्य म्हणतो, परंतु ते भाग्य जे आहे किंवा जी श्रीमंती आहे ती आमच्या केवळ कार्यापुरती किंवा त्या आमच्या असलेल्या सामाजिक भावनेपुरती, सामाजिक तत्वापुरती ती बांधलेली असते। परंतु स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे तत्व आहे किंवा जे सिद्धांत आहेत ते तुमच्या समाज व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन आत्मोन्नतीसाठी जे दातृत्व आणि पातृत्व ज्याची आवश्यकता असते आणि ती गोष्ट मात्र ईश्वरीय तत्वज्ञानातून सिद्ध होत असते। त्यासाठी एक परमेश्वरीय जे तत्व मीमांसा आहे, ज्यामध्ये ईश्वराचं असं कर्तृत्व आहे की जे समान धर्मी प्रतिपन्नत्व कार्य ईश्वराचं वर्तते, ज्यामध्ये ईश्वराची जी भूमिका आहे की ते समत्वाची भूमिका आहे, जीवाची आणि देवतेची जी भूमिका
भूमिका आहे ती विषमत्वाची भूमिका आहे आणि समान प्रतिपन्नत्व कार्य हे फक्त ईश्वर शक्ती माध्यमातूनच वर्तू शकते। आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी असं म्हटलेलं आहे की समान धर्मी प्रतिपन्न, परंतु तो प्रतिपन्नतेचा जो भाव आहे त्यासाठी किंकरत्व असावं लागते, त्यासाठी नम्रता असावी लागते, त्यासाठी सौजन्य, प्रेम, प्रीती, जिव्हाळा तो परस्परामधला निर्वैर सर्व भूतेषु